होत होता एतबरी होता संग, पण तो आता लपल्यासारखा दिसू लागला. आणि भगवंताचा वियोग झाला का अनेक शत्रू त्या ठिकाणी आपल्यावरती आक्रमण करतात महाराज. जोपर्यंत आपण भगवत भक्तीमध्ये रत आहोत तोपर्यंत ते शत्रू काय जातात, बाजूला जातात महाराज. जातात ना. काम क्रोधा काम क्रोधा नागी चाली. जोपर्यंत आपण भगवंताच्या संगतीत आहोत तोपर्यंत हे काम क्रोधातिक विकार आपल्यावरती आक्रमण करू शकत नाही. पण भगवंत ज्या वेळेला आपल्यापासून दूर जातो आणि मग आपण विषयरूपी वनामध्ये त्या ठिकाणी सापडतो महाराज. आणि अशा वनामध्ये अनेक सारे शत्रू आपल्यावरती आक्रमण करतायत. म्हणून ती गोपिका म्हणते, काय मोकलिले वनी, ज्या वनामध्ये तुम्ही मला सोडून गेलायत तिथं अनेक शत्रू आहे महाराज. आहे ना शत्रू. बाहेरल्या शत्रूपेक्षा आतले शत्रू फार खतरनाक आहे महाराज. कळतंय ना आपल्याला. कदाचित बाहेरल्या शत्रूवरती आपण विजय मिळवू शकतो महाराज, पण आतल्या शत्रूवरती विजय मिळवणं मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्या ठिकाणी अशक्य झालं. आतले शत्रू आहे ना. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मीह वैरिणम. ज्ञानोबाराय म्हणतायत, हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक दे. या काम क्रोधातिक विकारांनी अनेकांना त्रस्त केलं मायबाप. अनेकांना त्रस्त केलं. कुणा कोणाला त्रस्त केलं. नाथ महाराजांनी एका भारुडामध्ये सांगितलं. बरं नाथ महाराज म्हणतायत, कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी. कामादी कोतवाल कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी. कामादी कोतवाल ज्याला ज्याला शक्य असे त्याने टाळी वाजवा. बाबा. कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी. कामादी कोतवाल कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी. कामादी कोतवाल हरी हराती अब्रू घेतो भय नाही त्यासी. हराती अब्रू घेतो हराती अब्रू घेतो भय नाही त्यासी. हराती अब्रू घेतो. क्रोधाग्नी फौजदार तो हा मिळाला त्यासी. क्रोधाग्नी फौजदार क्रोधाग्नी फौजदार तो हा मिळाला त्यासी. क्रोधाचा फौजदार. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जोहार जोहार जोहार. टाळी. एक साथ टाळी. सर्वांनी हात उंच करून टाळी वाजवा. वा वा.